राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी विद्या लोलगे यांची खोटी पावती देऊन आणि खोट्या सह्या करून 47 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत हकीकत अशी, सन 2018 ते 2022 पर्यंत सोलापुरातील वसंत विहार इथं अब्दुल खय्यूम इब्राहिम शेख वय 45 राहणार साईनगर गृहनिर्माण संस्था जुळे सोलापूर यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी विद्या मिलिंद लोलगे वय 41 राहणार जिद्द ब्रह्मचैतन्यनगर विजापूर रोड सोलापूर यांच्या मालकीच्या प्रेषक रेसिडेन्सी अपार्टमेंट यामधील फ्लॅट नंबर 104 साठी रवींद्र पाटील यांच्याकडून 13 लाख रुपये, फ्लॅट नंबर 202 साठी उमा लोकरे यांच्याकडून 10 लाख रुपये, फ्लॅट नंबर 401 साठी परमार यांच्याकडून 24 लाख रुपये, फ्लॅट नंबर 2021 साठी हिबारे यांच्याकडून 50,000 रुपये असे एकूण 47,50,000 रुपये रोख स्वरूपात विद्या लोलगे यांच्या परस्पर घेऊन, तसंच फ्लॅट नंबर 206 साठी सोनाली त्रिकप्पा यांच्याकडून 5 लाख रुपये घेऊन त्यांना फ्लॅटचा ताबा देऊन त्यांनी पैसे दिल्याबाबत खोटी पावती देऊन त्यांच्यावर फिर्यादीच्या खोट्या सह्या करून फिर्यादीची फसवणूक केली म्हणून अब्दुल शेख याच्यावर फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे हे करतायत।